रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरी 30 दिवसाच्या पारायणामध्ये आज 17वा दिवस. आपला 13वा अध्याय चालू आहे. त्यामध्ये 667 ओव्यापर्यंत झालेले आहे. आज आपण 668 ते 967 या ओवीपर्यंत वाचन करणार आहोत. श्री गणेशाय नमः. आणि जयाचा मणी गाठी वरी वरी मोकळे वाचा दिधी अंगे मिळे जीवे पाठी भरतया दे व्याधाचे चारा घालणी तैसे प्रांजळ जोगावणे चांगाची अंतःकरणे विरू करी गार शिवाळे गुंडाळले का निंबोळी जैशी पिकली तैशी जयाची भले बाह्यक्रिया अज्ञान तयाचा ठाई ठेविले असे पायी या बोलान नाही सत्यमानी आणि गुरुकुळे लाजे ज गुरुभक्ती उभजे विद्या घेऊन माझे गुरुशीच तयाचे नाव घेणे ही वाचे शूद्रा न होणे परी घडले लक्षणे बोलताय. आता गुरु भक्ताचे नाव घेवो तिने वाचे प्रायश्चित्त देव गुरु सेवका नाव पाहू सूर्य जैसा हे तुलेनी पांगू पापाचा निस्तरेल हे वाचा जो गुरु तल्पगाचा नामे झाला. हा ठायवरी तया नावाचे भय धरी मग म्हणे अवधारी आणखी जिनी तरी अंगी कर्मे ढिला जो मनी विकल्पे भरला अडवीचा वगळला कुवा जैसा तया तोंडी कांटी वळी आतून नुसती हाडे असूची तेने पाडे सबाय जो जैशी पोटा लागी सुने उघडे झाकले न म्हणे तैसे आपुले परावे नेने द्रव्या लागी यया ग्रामकुलाचा ठाई जैसा मिळणे ठावो आठावो नाही तैसा श्रीवेशी काही विचारेना कर्माचा वेळू चुके का नित्य नैमित्तिक ठाके ते जयान दुःखे जीवा माझी पापी जो निसगू पुण्याविषयी ते निलागो जयाचा मनी भेगू विकल्पाचा तो जाण निखळा अज्ञानाचा पुतळा जो बांधून असे डोळा वित्ता शेते आणि स्वार्थी आळूमाळे जो धैर्यापासून चळे जैसे तृण बीज ढळे मुंगी चेनी पावो सुजलिया सवे जैसे थिल्लर कालवे जैसा भयाचे निनावे गजबजे जो वायूचे नि सावाये धू दिगंतरी जाये दुःख वार्ता होय तैसे जया मनोरथांच्या धारसा वाहने जयाच्या मानसा पुरी पडिला जैसा दुधिया पायी वाहुधानाची परी जो आश्रू केहीच न धरी क्षेत्री तीर्थी पुरी थारो नेने का माथलिया सरडा पुढते बूड पुढते शेंडा हिंडन वारा कोरडा तैसा जया जैसा रुविल्या विने रांजणू थारो नेने तैसा पडे तै राहाने हिरवी हिंडे तयाचा ठाई उदंड अज्ञान से विदंड जो चांचले भावंड मर्कटाचे आणि पैगा धनुर्धरा जयाच्या अंतरा नाही ओढावारा संयमाचा लेंडिये आला लोंडा न मनी वाळुवेचा वरंडा तैसा निषेधाच्या तोंडा बिहेना जो व्रताती आडमोडी धर्माते पायी ओलांडी नियमाची आस तोडी जयाची क्रिया नाही पापाचा कांटाळा नेदी पुण्याची जिवाळा लाजेचा पेंडवाळा खाणून निघाली
कुळेशी जो पाठ मोरा, वेदाज्ञेशी दुराकृत्या कृत्य व्यापारा निवाडून नेणे. वसो जैसा मोकाटू, वारा जैसा पाटू, फुटला जैसा पाटू निरंजनी. आंधळे हातिरू मातले, डोंगरे जैसे पेटले, तैसे विषयी सुटले चित्त जयाचे. पै उबळा काही न पडे, मोकाटू कोणा नातुले, ग्रामद्वारीचे आडे नोलांडी कोणा. जैसे सत्री अन्न झाले, की सामान्या पिकाले, वानशियेचे उबले कोण नरिगे. तैसे जयाचे अंतःकरण, तयाचा ठाई संपूर्ण अज्ञानाची जाण वृत्ती आहे. आणि विषयांची गोडी जो जितू मेला न संडे, स्वर्गी खावया जोडी येतो निजे. जो अखंड भोगाजचे जया व्यसन, काम्य क्रियेचे मुख दे कोणी विरक्ताचे सचेल करी. विषो शिनोनी जाये परीन शिने सावधू नोहे, कुहिला हाती खाई कुडी जैसा. खरे टेको निधी उडे, लातोनी फोडी नाकाडे, तरी जेवी न काढे मागवता करू. तैसा जो विषया लागे, उडी घाले जळतीये आगे. व्यसनाची अंगे लेणी मिरवी, फुटोने पडे तव मृग वाढवे हाव. परीन मने ते माव रोहिणीचे, तैसा जन्मोनी मृत्यूवरी. विषयी त्रासिता भोवती परी, तरी त्रासूने घे धरी अधिक प्रेम. पहिली ये बाळ जसे आई बा हेची पिछे, ते सरे मग श्री मांसे भुलून ठाके. मग श्री भोगिता तावो, वृद्धाप्य लागे येवो. तेव्हा तुझी प्रेम भावो बाळकाशी आणि. आंधळे व्याले जैसे, तैसा बाळे परिवशे. परिजी मरे तो न त्राशी, विषयाशी जो जाण तयाचा ठाई. अज्ञानाशी पारू नाही आता आणिके काही चिन्हे सांगो. तरी देह हेची आत्मा, ऐशे आजो मनोधर्मा. वळघुनिया कर्मा रुंभू करी, आणि उने कापुरे जे जे काही आचरे. तयाची नियाविस्कारी कुंतो लागे. डोळिये ठेविले नि भोजे, देवल विषय जेवी पुंजे. तैसा विद्या वयसा माझे उताना चाले. मने मीची एकुवाती, माझाची घरे संपत्ती. माझी आचरती रीती कोण आहे. नाही माझे निपाडे वाळू, मी सर्वज्ञ एकची रुळू. ऐसा गर्भ तुष्टी गंडू घेऊन ठाके. व्याधी लागल्या माणसा, नये भोग दाऊ जैसा. निकेन साही जो तैसा पुढीलाचे. पै गुणू ते तुला खायो, स्नेह की जाळतो जाय. येथ ठेवी जेतेथ होय मसी ऐशी. जीवने शिंपिला तेड पिढे, विजिला प्राण सांडे. लागला तरी काळी उरून दे. आळू माळ प्रकाशू करे, ते तुलेनेचे उबारा धरी. तैशिया दीपाच्या परी सविद्यू जो. औषधाचे नावे अमृते, नवजरू जैसा अमृते. का विषयची होनी परते सर्पा दूध. तैसा सद्गुणी मत्सरू, व्युत्पत्ती अहंकारू. तपोज्ञाने अपारू ताठा चढे. अंत्यो राणीवे बैसविला, आरे धारणो गिळला. तैसा गर्भे फुगला देखसी जो. जो लाटणे ऐसा न लवे, पातरो तेवे न द्रवे. गुनियाशी नागवे पोडसे जैसे. किंबहुना तयापाशी, अज्ञान आहे वाडेशी. हे निकरे गा तुझसी बोलत असो. आणि कपाही धनंजया,
जो गृहदेह सामग्रिया न देखे कालचे या जन्माते गा कृतज्ञा उपयोग केला का चोरा व्यवहारो दिदला निसोगो स्तविला विसरे जैसा ओढाळिता लाविले ते तैसेच कान पोसवले की पुढती ओढाळू आले सुनी जैसे बेडूक सापाचा तोंडी जातसे सबुडबुडे तो मक्षिकांची आपुडी स्मरेना काही तैसे नवये द्वारे स्रवते अंगे देयाचे लुती जिते जेने झाली ती चित्ते सलेना जया मात्र कोदर कुहरी सुनी विष्ठेचा दातरे जठरी नवमासवरी उकडला जई तै गर्भीची व्यथा काजे आले उपजता ती काहीची सर्वता नाटवी जो मूल मंत्र पंक्ये लोळते बाळांके ते देखो निजो न थुंकी त्रासू नेगे कालचिना जन्म गेले पायीची पुढती आले ही ऐशी काही वाटले नाही जया आणि पैतयाची परी जीविताचे फरारी देखो निजो न करी मृत्यू चिंता जिने याचे ने विश्वासे मृत्यू एक येताशे हे जयाचे निमाणसे मानिजेना अल्पोदकीचा मासा हे नाटे ऐशिया आशा न वचेचे का जैसा अगाध डोहा का गोरीची या फुले मृग व्याधा दिथे न घाली गळून पाता गिळली उंडी मिने दीपाच्या झगमगा जाळील हे पतंगा नेनवेची पैगा जयापरी गवारू निद्रा सुखे घर जळता शेते न देखे नेनता जीवी विखे रांधिले अन्न तैसा जीविताचे निमिषे हा मृत्यूचे आलाशे हे नेनेचे राजसे सुखे जोगा शरीरेचे वाढे अहोरात्रांची जोडी विषय सुख प्रौढी साचची मानी परे बापुडा ऐसे नेने जे वेश्येचे सर्वस्व देणे तेची नागवने रूप येथ संवचोराचे साजने तेची ते प्राण घेणे लेपासनपण करणे तेची मरण पांडुरोगे अंग सुटले ते तयाची नावे खुंटले तैसे नेने भूलले आर निद्रा सन्मुख शूला धावतया पाये चपळा प्रतिपदी जवळा मृत्यू जेवी तेवी देहा जव जव वाढू तव तव दिवसांचा पवाडू जव जव सुरवाडू भोगांचा हा तव तव अधिकाधिके मरण आयुष्याते जिंके मीठ जैसे उदके घासी तसे तैसे जीवित जाय जयास्तव काळू पाये ते हातो हातीचे नवे ठाऊके जया किंबवना पांडवा हा आंगेचा मृत्यू नीच नवा न देखे जो मावा विषयाच्या तो अज्ञान देशीचा रावो या बोला महाभावो न पडे गा वाटावू अनिकांचा पै जीविताचे निमुखे जैसा का मृत्यू न देखे तैसाची तारुण्य तोषे जरा न बनी कडाडी लोटला गाढा शिखरोनी सुटला धोंडा तैसा न देखे जो पुढा वृद्धाप्य आहे का आड ओहळा पाणी आले म्हैसयाचे झुंज मातले तैसे तारुण्याचे चढले भुररे जया पुष्टी लागे विगरो कांती पाये निसरो माथा धरी शिरो बागी बळ दाढी सावळ धरी मान हालोनी वारी तरी जो करी प्रियेचा पैसू पुढील उरी आदळे तवन देखे जीवी आंधळे का डोळ्यावरली निगळी आळशी तोषे तैसे तरुणे पण आजीचे
भोगिता वृद्धाप्य पायचे न देखे तुझी साची आज्ञानुगा देखे अक्षमे कुब्जे की विटावू लागे फुंजे परीन म्हणे पाये माझे हेची भवे आणि अंगी वृद्धतेची संज्ञा ये मरणाची परिजया तारुण्याची भुले न फिटे तो अज्ञानाची घरो ही साचची घे उत्तर देवीची परियेची थोर चिन्हे अनिक तरी वाघाची आडवे चरोनी एक वेळाला दैवे तेने विश्वासी पुढती धावे वसू जैसा का सर्प घरा आतू अवचटी ठेवा निला स्वस्तू येथुलियासाठी निश्चितू नास्तिकू होय तैसेनी अवचटी हे एक दोन्ही वेळा लाहे येथ रोग एकाहे हे मानिना जो वैरिया निदाली आता द्वंद्वे माझी सरडी हे मानी तो सपिली मुकला जेवी तैशी आर निद्रेची उजरी रोग निवांतू जोवरी तव जोन करी व्याधी चिंता आणि श्री पुत्रादी मिळे संपत्ती जवजव फळे तेने रजे डोळे जाती जयाचे सवळेची वियोगू पडेल विळवणी विपत्ती येईल हे दुःख पुढील देखे नाजो तो अज्ञानगा पांडवा आणि तोही तुझी जाणावा जो इंद्रिया वासवा चारी येत वैशीचे निवाये संपत्तीचे निसावाये शव्य जाये सरकटी तो न करावे ते करी असंभाव्य मने धरी चिंतू नये ते विचारी जयाची मती रिघे जेतन रिघावे मागे जे न घ्यावे स्पर्शे जेथ न लागावे अंगमन न वचावे जेत जाये न पावे ते जो पाहे न खावे ते खाये तेवीच तोषे न धरावा तो संगू न लगावे तेथ लागो नाचरावा तो मार्गो आचरे जो नायकावे ते आईके न बोलावे ते भुंके परी दोष होईल हे न देखे प्रवर्तता अंगा मनाशी रुची यावी येथुलेनी कृत्य नाठवे जो करणे याचे निनावे भलते चिकरी परी पाप मज होईल का नरक यातना येईल हे काहीची पुढील देखे ना जो तयाचे नि अंगलगे अज्ञान जगे दाटुगे जे सज्ञाना ही संगे झोंबो सके आसो हे ऐक अज्ञान चिन्हे अनिका जेणे तुझ सम्यक जाणवे ते तरी जयाची प्रीतीपुरी गुंतली ते कशी घरी नवगंध केशरी भ्रमरी जैशी साखरेची राशी बैसली नुडे माशी तैशी श्री चित्तावेशी जयाचे मन ठेला बेडूक कुंडी मशक गुंतला शेंबुडी ढोरू सगूड बुडी रुतला पंखी तैसे घरी होऊन निघणे नाही जीविते मरणे जया सापवून आसने भाटी ते प्रियोत्तमाचा कंठी प्रमदा घे आटी तैशी जीवेची कोंपटी धरून ठाके मधुरसा दोषी मधुकरी जचे जैसे ग्रह संगोपन तैसे करी जोगा म्हातारपणी झाले माणिक एक विपाहिले तयाचे काजे तुले माता पितरा ते तुलेनी पाडे पार्था घरी जया प्रेम असता आणि श्री वाचोनी सर्वथा जाणे नाजो महापुरुषाची चित्त झालिया वस्तुगत ठाके व्यवहार जात जया परी जैसा श्रीदेही जो जीवे पडोनिया सर्व भावे कोण मी काय करावे काही नेने
हानी लाजन देखे परापवादो नायके जयाची इंद्रिये एकमुखे स्त्रिया केली चित्ताराधी स्त्रियेचे निछंदे नाचे माकड गारुडियाचे जैसे होय आपण पेही शिनविष्टा मित्र दुरावी मग कवडाची वाढवी लोभी जैसा तैसा दान पुण्य खांची गोत्र कुटुंबावांची परिगारी भरी श्रीची उनी होणे दे पूजिती दैवते जोगावी गुरुती बोले झकवी माय बापा दावी निदारपण श्रीचा तरी विकी भोग संपत्ती अनेकी आणि वस्तुनिकी जे जे देखे प्रेमाथिलेनी भक्ते जैशेनी भजिजे कुळदैवते तैसा एकाग्र चित्ते श्रीजोपाशी साचानी चोखते श्रीशीची अशेख एरिविषयी जोगावनुक तेही नाही येते हन कुणी देखैल येशी वेखाशी जाईल तरी युगची बुडेल ऐसे जया नायटे या भेन न मुडीचे नागाची आण तैशी पाळी हो नकोन श्रीची जो किंबहुना धनंजया श्रीची सर्वस्व जया आणि तिची झाल्या लागी प्रेम आणि कै जय समस्त तिचे संपत्ती जात ते जीवाहुनी आप्त मानी जोगा तो अज्ञानाशी मुळ अज्ञानातेने बळ जिहे असो केवळ तो तुझी रूप आणि मातलिया सागरी मोकलिलिया तरी लाटांची रजारी आंदोळे जीवी टीवी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे तैसाची अप्रिया सवे तळवटू घे ऐशेनी मनाचा चित्ती वैषम्य साम्याची वोखती वाहे तो महामती अज्ञानगा आणि माझा ठाई भक्ती फळा लागे जयारती धनुद्देशी विरक्ती नटने जीवी का कांताचा मानसी रिगुणी स्वैरणी जैसी रहाटे जारीशी जावया लागी तैसा माती किरीटी भजते गा पावटी करुणी जो दिठी विशोचये आणि भजिन्यलिया सवे तो विशो जरी न पवे तरी सांडी म्हणे आगवे टवाळे कुणबट कुळवाडी तैसा नान देव मांडी आदिलाची परवडी वरी तया तया गुरु मार्गा टिकी जयाचा सुगरवा देखे तरी तयाचा मंत्र शिके येरू नेगे प्राणी जातीशी निष्ठुरू स्थावरी बहु भरू देवीची नाही एक सरू निर्वाहू जया माझी मूर्ती निपजवी ते घराचा कोणी बसवी आपण देऊ देवी यात्रे जायो निचाराधन माझे काजी कुळ देवता भजे पर्व विशेषे कीजे पूजानो माझे अधिष्ठान घरी आणि वंशे आनाचे करी पितृकार्यावसरी पितरांचा होय एकादशीचा दिवशी जे तुला पाडू आम्हाशी ते तुलाची नागांशी पंचमीच्या दिवशी चौथ मोटकी पाही आणि गणेशाचाची होये सावधशी म्हणे माये तुझा चो दुर्गे नित्य नैमित्तिके कर्मे सांडी मग पैसे नवचंडी आदित्यवारी वाढी भैरवा पात्री पाठी सोमवार पावी आणि बिलेशी लिंगा धावे ऐसा एकलाची आगवे जोगावी जो ऐसा अखंड भजन करे उगानसे क्षण भरी आगवे निगावद्वारी आहे जैसी तैसेने जोगा भक्तू
सैरा देखशी धावतू जाना ज्ञानाचा मूर्तू अवतार तो आणि एकाती चोखटे तपोवने तीर्थे तटे देखोनी जो गाविटे तोई तोची जया जनपदी सुख गजबजेचे कवतिक वानुवावडे लौकिक तोही तोची आणि आत्मा गोचरू होय ऐशी जे विद्या आहे ते ऐकोनी डौरवाही विद्वांसो जो उपनिषदाकडे न वचे योगशास्त्र न रुचे अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही आत्मचर्मच्या एकी आती ऐशी बुद्धीचे भिंती पाडोनी जयाची मती ओढाळ जाहली कर्मकांडे तरी जाणे मुखोद्गता पुराणे ज्योतिषी तो म्हणे तैसाची होय शिल्पी अति निपुण सुपकर्मी ही प्रवीण विधी अथर्वण हाती याथी कोकी नाही ठेले भारत तरी म्हणितले आगम आपाविले मूर्त होती नीती जात सुजे वैद्यकई बुझे काव्य नाटकी तुझे चतुर नाही स्मृतींची चर्चा दंशो जाणे गारुड्याचा निघंटू प्रज्ञेचा पैकी करी व्याकरणी चोखडा तर्किया ते गाडा परी एकाध्यात्मज्ञानी पुढा जात्यंदू जो ते एक वाचूनी आगवा शास्त्री सिद्धांत निर्माण धात्री परिजळो ते मूळ नक्षत्री न पाये का मोराचा अंगी असोचे पिशेया ते डोळचे परी एकली दिटी नशे तैसे ते गा जरे परमाणू येवडे संजीवनी मूळ जोडे तरी बहु काय गाडे भरणे रे आयुष्ये विन लक्षणे शिशे विन अलंकरणे ओहरे विन वाधावने तोगटंबुगा तैशी शास्त्र जात जाण आगवेचे अप्रमाण अध्यात्मज्ञानी विन एकलेने या लागे अर्जुना पायी अध्यात्मज्ञानाचा ठाई जया नित्य बोधू नाही शास्त्र मूढा तया शरीर जे झाले ते अज्ञानाचे बी विरुडले तयाचे उत्पत्तित्व गेले अज्ञान वेली तो जे जे बोले ते अज्ञानाचे फुलले तयाचे पुण्य जे फळले ते अज्ञान शिगा आणि अध्यात्मज्ञान काही जेने मानिलेच नाही तो ज्ञानार्थो न देखे काही हे बोलावे असे हैलीची थडी न पवता पळे जो मागवता तया पैलद्वीपीची वार्ता काय होय का दारवंठाची जयाची शिर रोविले खाचे तो केवी परिवरीचे ठेविले लेखे तेवी अध्यात्मज्ञानी जया नोळख धनंजया तया ज्ञानार्थू देखावया विशोकाई मनोनी आता विशेषे तो ज्ञानाचे तत्व न देखे हे सांगावी अंगे लेखे न लगे तुझ जेव्हा सगर्भी वाढिले तेव्हाची पोटीचे झाले तैसे मागिले पदे बोलिले हेची होय वाचून या वेगळे रूप करणे हे न मिळे घे अवंतिले आंधळे ते तुझे नशिये एवं ये उपरती ज्ञानचिन्हे मागुती अमानित्वादी प्रभृती वाखालेली जे ज्ञानपदे 18 केलिया येरी मोरा अज्ञान या कारा सोजेती मागा श्लोकाची न्यार्धार्धे ऐसे सांगितले मुकुंदे नाव पराठी ज्ञानपदे तेचे अज्ञान म्हणून या वाहने केली म्या उपलवणे वाचवून दुधा मिळवून पाणी फार किये जैशी जीन बडबडी
पदाची कोरण सांडी परी मूळ ध्वनीची वाढी निमित्त झालो तव श्रुती म्हणती राहे केव परिहारा ठावो आई बीशी कावाई कवी पोषका तू ते श्री मुरारी मनितले प्रकट करी जे अभिप्राय गवारी झाकिले आम्ही ते देवाचे मनोगत दाविदामाशी तू मूर्त हेही म्हणता चित्त दाटेल तुझे मनोनी आसू हे न बोलो परिसावियागा तोषलो जे ज्ञान तरी ये मिळविलो श्रवण सुखाचे आता यावरी जे तो श्री हरी बोलिला ते करी कथन वेगा या संत वाक्या सरिषे म्हणितले निवृत्ती दाशी जी अवधारा तरी ऐसे बोलिले देवे म्हणते तुवा पांडवा हा चिन्ह समुच्चयो आघवा ऐकेला तू जाणावा ज्ञान भागू या ज्ञान विभागा पाठी देवने पैगा ज्ञान विकी चांगा दृढा होईजे मग निर्वाळिले ज्ञाने ज्ञेय भेदेल मने ते जाणावे अर्जुने आस केले तव सर्वज्ञाचा रावो मने जाणो तयाचा भावो परिषेज्ञाचा अभिप्रावो सांगो आता ज्ञेयं यतत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्ना सदुच्यते जे ज्ञेय आहे व जे जाणले असता मनुष्य अमृतत्व पावतो ते मी सांगतो ते हे आदि रहित परब्रह्म होय ते सतही नाही व असतही नाही असे ज्ञाते म्हणतात तरे ज्ञेय असे म्हणणे वस्तू ते येण्याचे कारणे जे ज्ञाने वाचो निकवणे उपाये नये आणि जाणितले यावरो ते काही करणे नाही जेथे जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे जे जाणितले याचे साठी संसाराचे काढून या काठी जिरून जाई जे पोटी नित्यानंदाचा ते ज्ञेय गायशे आदि जया नसे परब्रह्मा पैसे नाव जया जे नाही म्हणू जाईजे तव विश्वाकार देखिजे आणि विश्वजी ऐशी म्हणजे तरीही माया रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य द्रष्टा स्थिती तरी कोणी कैशी आती म्हणावे पा आणि साचची जरी नाही तरी मदादेक कोणे ठाई स्फुरत कैची काही तेने विनसे मनोनी आथी नाथी हे बोली जे देखोने मुखे झाली विचाराची मोडली वाट जेथे जैसे भांड घट शरावे तदाकारी असे पृथ्वी तैसे सर्व होऊन या सर्वी असे जे वस्तू सर्वतः पाणिपादन तत्सर्वतोक्षि शिरो मुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती त्याला हात पाय सर्वत्र आहेत त्याला डोळे मस्तक मुख सर्वत्र आहेत त्याला कान सर्वत्र आहेत याप्रमाणे ते विश्वामध्ये सर्वाला व्यापून राहिले आहेत आगवाचे देशी काळे नवता देश काळा वेगळे जे क्रिया स्थूळा स्थूळे हिची हात जयाचे तया ते या कारणे विश्वभाऊ ऐशे म्हणणे जे सर्वची सर्वपणे सर्वदा करी आणि समस्ताई ठाया एकेकाळी धनंजया आली अशी म्हणून जया विश्वांघ्री नाव पै सवितया अंग डोळे नाहीत वेगळे वेगळे तैसे सर्वत्र
सृष्टी सकळे स्वरूपे जे म्हणून विश्वतश्चक्षु हा अचक्षुचा ठाई पक्षु बोलावया दक्षु झाला वेदू जे सर्वांची शिरावरी जे नित्य नांदे सर्वा परी ऐशी स्थितीवरी विश्वमूर्धा म्हणिपे पैगा मूर्ती तिची मुख हुताशनी जैसे देख तैसे सर्वपणे अशिख भोगते जे या लागी तया पार्था विश्वतोमुख हे व्यवस्था आणि वाक्पता श्रुतीची या आणि वस्तुमात्री गगन जैसे असे संलग्न तैसे शब्द जाती कान सर्वत्र जया म्हणून आम्ही तयाती मनो सर्वत्र ऐकते एवं जे सर्वांती आवरून असे ये रवे तरी महामती विश्वतश्चक्षु या श्रुती तयाची व्याप्ती रूप केले वाचोनी हस्त नेत्रपायी ही भाषते तके आहे सर्व शून्यत्वाचा नसाई निष्कर्षो जे पै कल्लोळाते कल्लोळे ग्रसिजताशे ऐशे कळे परिग्रसिते ग्रासा वेगळे आहे काही तैसे साचजी जे एक तेथके व्याप्य व्यापक परी बोलावया नावेक करावे लागे पै शून्य जय दावावे जाहले तै बिंदुले एक पाहिजे केले तैसे अद्वैत सांगावे बोले तै द्वैत कीजे एरवे तरी पार्था गुरु शिष्य सत्पथा आडोळे पडे सर्वता बोल कुंडे म्हणून गा श्रुती द्वैत भावे अद्वैती निरूपणाची वाहती वाट गेली तेची आता अवधारी ये नेत्र गोचरे आकारी ते ज्ञेयची परी व्यापक असे सर्वेंद्रिय गुणाभासं सर्वेंद्रिय विवर्जितम् असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च सर्व चक्षुरादी इंद्रिय व सत्वादी गुण यांच्या आकाराने ते भासते असे दिसते पण ते स्वतः सर्व इंद्रियांनी विरहित आहे ते सर्वत्र असक्त आहे तथापि सर्वभूत म्हणजे सर्वसाधारण करणारे आहे ते निर्गुण आहे परंतु सर्व गुणांचे पालन करणारे आहे तरी ते गा किरीटी ऐशे अवकाशे आकाश जैसे पटी पटू होनी असे तंतू जेवी उदक होनी उदके रसो जैसा अवलोके दीपपणे दीपके तेज जैसे कर्पूरत्वे कापुरे सौरभ्यासे जया परी शरीर होनी शरीरे कर्मजेवी किंबवना जैसे पांडवा सोनेचे सोनया चारवा तैशी जे या सर्वांगी असे परी रवेपणा माझी वडे तव रवायशी आवडी वाचून सोने सांगडे सोनया जेवी पैगा उघूची वाकुडा परी पाणी बुजू सुहाळा वन्याला लोखंडा लोह नवे के घटाकारे वेंटाळे तेथ न बगमे वाटोळे मठी तरी चौफळे आई दिशे परी ते आकाश जैसे नोहे जतेचे काकाशे जे विकार होनी तैसे विकारी नोहे मन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणायया सारिके ऐशे धनंजया आवडे किर परी पै गुळाची गोडी नोहे बांधया सांगडी तैशी गुण इंद्रिये पुढी नाही तेथ आगाक्षराची दशी घृत क्षीराकारे असे परी क्षीरची नोहे जैसे कपी ध्वजा तैसे जे ये विकारी
विकार नव्हे अवधारी पयाकारा नाम भोवरी येर सोने ते सोने या उघड मराठिया ते वेगळेपण धनंजया जान गुण इंद्रिया पासोनिया नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हाकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही ते गुण नव्हे कही गुणातया संबंधू नाही परितयाचाची ठाई आभासती ये तुले यासाठी संभ्रांताचा पोटी ऐशे जाय किरीटी नाही चिधरी तरी ते गा धरणे ऐशे आभ्राते जीवी आकाशे का प्रतिवदन जैशी आरशिनी सूर्य प्रतिमंडळ जैशिनी धरी सलिल का रश्मी करी मृग जळ धैजे जीवी तैसे गा संबंधी विन या सर्वाते धरी निर्गुण येरी ते वाया जाण मिथ्या दृष्टी आणि या परी निर्गुणे गुणाते भोगणे रंका राज्य करणे स्वप्नी जैसे म्हणून गुणाचा संगू अथवा गुण भोगू हा निर्गुणी लागू बोलो नये बहिरंतश्च भूतानां अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् अर्जुना हे भूत मात्राच्या बाहेर आहे आत आहे ते अचर आहे आणि चरही आहे सूक्ष्म तत्वामुळे ते पूर्णपणे जाणण्याला अशक्य आहे तसेच ते दूर आहे व समीपही आहे जे चराचर भूता माझे असे पांडुसुता नाना वन्नी उष्णता भेदे जैशी तैशीनी अविनाश भावी जे सूक्ष्म तसे आगवे व्यापून अशी ते जाणावी ज्ञेयेथ जे एक आतू बाहेरी जे एक जवळ तुरी जे एक वाचोनी परी तुझी नाही क्षीरसागरीची गोडी माझी बहुथडी थोडी हे नाही तया परवडी पूर्ण जेगा स्वेदज प्रभृती वेगळाला भूती जयाची अनुश्रुती खोमणे नाही पै श्रुती मुख टिळका घट सहस्रा अनेका माझी बिंबोनी चंद्रिका न भेदी जीवी नाना लवणकणाची राशी क्षारता एकची जैशी का कोंडी की उशी एकची गोडी अविभक्तांच्या भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च ते अविभक्त आहे तरी भूतांच्या ठिकाणी विभागल्यासारखे आहे भूतांचे पालन करणारे ते आहे ग्रास करणारे आहे उत्पन्न करणारे ते आहे याप्रमाणे जाणावे तैसे अनेके भूत जाती जे आहे एके व्याप्ती विश्वकार्या सुमती कारण जे गा म्हणून हा भूताकारू जेथो नीतीची तया दारू कल्लोळा सागरू जिया परी बाल्यादी तिनी वयशी काया एकचे जैशी तैशी आधी स्थिती ग्राशी अखंड जे सायं प्रातर माध्यान्ह होता जाता दिनमान जैसे का गगन पालटेना आगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा जया नाव म्हणते ब्रह्मा व्याप्ती जे विष्णू नामा पात्र झाले मग आकारू हा हरपे तेव्हा रुद्र जे मणिपे तेही गुणत्रये जेव्हा लोके तैजे शून्य नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते नुरवन ते शून्य ते महाशून्य श्रुतिवचन संमत ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं
हृदि सर्वस्यधिष्ठितम्. तेजाच्याही तेज व अंधाराच्याही पलीकडील असे ज्ञाते म्हणतात. ज्ञान तरी तेच आहे, ज्ञेय तेच आहे. ज्ञानाच्या युगाने जाणले जाणारे तेही तेच आहे. सर्व भूत मात्रांच्या हृदयामध्ये स्थित आहे. जे अग्नीचे दीपन, जे चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन देखती जेणे, जयाचेनी उजेडे तारांगण उबडे, महातेज सुरवाडे जेणे राटे. जे आधीचे आधी, जे वृद्धीचे वृद्धी, बुद्धीची जे बुद्धी, जीवाचा जीव. जे मनाचे मन, जे नेत्राचे नयन, कानाचे कान, वाचेची वाचा. जे प्राणाचा प्राण, जे गतीचे चरण, क्रियेचे कर्तेपण जयाचेने. आकारू जेने आकारे, विस्तारू जेने विस्तारे, संवारू जेने संवारे पांडू कुमरा. जे मेदिनीचे मेदिनी, जे पाणी पिऊनी असे पाणी, तेजा दिवे लावणे जेने तेजे. जे वायूचा श्वासोश्वासू, जे गगनाचा वकाशो, हे असे असो आघवाचे आभासू आभाषे जेणे. किंबहुना पांडवा, जे आघवेचे असे आगवा, जेत नाही रिगावा द्वैत भावाशी. जे देखील याची सवे, दृश्य दृष्टा हे आगवे, एक वाट कालवे सामरस्ये. मग तेची होय ज्ञान, ज्ञाता ज्ञेयहान, ज्ञानी गमी जे स्थान, तेही तेचे. जैसे सरडिया लेख आख होते एक, तैसे साध्य साधनाधिक ऐक्याशी. अर्जुना जे ठाई नसरे द्वैताची वही, हे असो जे हृदयी सर्वांचाशी. इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः. मद्भक्त यतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. याप्रमाणे क्षेत्र तसेच ज्ञान आणि ज्ञेय ही संक्षेपाने सांगितली. हे जाणून माझा भक्त मत स्वरूपात पावतो. एवं तुझपुडा आदि क्षेत्र स्वाडा, दाविले फाडो वाडा विवांचोनी. तैसेची क्षेत्रा पाठी, जैसे निदेकशी दिठी, तैसे ज्ञान किरीटी सांगितले. अज्ञानाही कौतुके, रूप केले निके, जवाईनी तुझी टेके पुरे म्हणे. आणि आता हे रुकडे उपपत्तीचे पवाडे, निरूपिले उघडे ज्ञेय पैगा. ही आघवीच विवंचना, बुद्धी भरोनी अर्जुना, मत्सिद्धी भावना माझी येते. द्यादी परिग्रही संन्यासू करुनिया, जे जीव माझा ठाई वृत्तिकू केला. ते माते किरीटी हेची जाणोनिया, शेवटी आपण पया साठू वाटी मीची होती. मेचे होते परी, हे मुख्य गावधारे, सोपी सर्वांपरी रचली आम्ही. कडा पायरी कीजे, निराळी माचू बांधिजे, आठावी सुईजे तरी जैशी. हे रवी अवघेची आत्मा, हे सांगू जरी विरोत्तमा, तरी जे तुझ्या मनोधर्मा गिळे लगाना. मनोने एकची संचले, चतुर्धा मी केले, जे अदळपण देखिले तुझे प्रज्ञे. पै बाळ जै जेव विजय, तै घासू विसा ठाई किजे. तैसे एकची चतुर्व्याजे कथिले आम्ही. एक क्षेत्र एक ज्ञान, एक ज्ञेय एका ज्ञान. हे भाग केले अवधान, जाणून तुझे. आणि ऐसे नाही पार्था, जरी हा बेप्रावो तुझा हाता, नाही तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो.
आता चौठाई न करू एकही मनोनी न सरू आत्मानात्मया धरू सरिसा पाडू परी तुवाई तुले करावे मागवणी ते आम्हा द्यावी जे कानची नाव ठेवावे आपण पैगा या श्रीकृष्णाची बोला पार्थू रोमांचितो झाला तेत देव म्हणती भला उचंबळेना ऐशेनी तो येता वेगो धरून मने श्रीरंगो प्रकृती पुरुष विभागू परिशे सांगो प्रकृतीं पुरुषं चैव विद्यनादेव वावपि विकारांश गुणांश्चैव विद्धी प्रकृती संभवान प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही अनादि आहेत असे जाण देहेंद्रियादी विकार आणि सत्व इत्यादी गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत असे जाण जया मार्गाती जगी सांख्य म्हणती योगी जयाचे भाटवे लागी मी कपिल झालो तो ऐक निर्दोखू प्रकृती पुरुष विवेकू मने आधी पुरुखू अर्जुना ते तरी पुरुष अनादी आधी आणि तेचे लागोनी प्रकृती संवसरीशी दिवो राती दोन्ही जैशी का रूप नव्हे वाया परिरूपाली छाया निकनु वाढे धनंजया कनेशी कोंडा तैशी जान जवटे दोन्ही एक वाटे प्रकृती पुरुष प्रकटे अनादी सिद्धे पै क्षेत्रयिनी नावे जे सांगितले आगवे तेची येत जाणावे प्रकृती हे गा आणि क्षेत्रज्ञ ऐशे जयाते मनितले असे तो पुरुषे अनारिषे न बोलो घे ये आनाने नावे परिनिरूप्यान नोहे हे लक्षण न चुकावी पुढत पुढते तरी केवळ जे सत्ता ते पुरुष गा पांडुसुता प्रकृती ते समजता क्रिया नाव बुद्धी इंद्रिय अंतःकरण इत्यादी विकार भरण आणि ते तिन्ही गुण सत्वादिक हा आघवाची मेळावा प्रकृती झाला जाणावा हेची हेतू संभवा कर्माची या पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय श्री कृष्णार्पणमस्तु।